साऊ, सावित्री, साऊ, ये दमलीस बघ किती. आता मी लाकडं तोडीत जातो, तू विसावा घे. थांब सत्यवान, तूही थोडा विसावा घे, मग आपण एकत्र जाऊ. तू लाकडं तोड, मी मोळ्या बांधते. ना ना साऊ, आता विसाव्यासीन वेळ ना. सत्यवान, काय होतं? घाबरू नको साऊ, तू म्हणालीस तसं विसावा घ्यायला हवा होता. अचानक खूपच थकवा आलाय मला. काम ना होईसन माझ्या. मी थोडा वेळ विसावा घेतो. तू विसावा घे, बरं वाटतं. मी विसावा घेतो. सत्यवान, काय होतं तुला? हा सत्यवान, बोल ना माझ्याशी. सत्यवान, बोल ना माझ्याशी. सत्यवान, डोळे उघड. काही नाही होणार तुला. हा त्या थकवा नाहीये, ही अवकाटीची चाहूल आहे. सत्यवान, भानावर ये. सत्यवान, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् अमृतम्. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. सत्यवान जागा. सत्यवान, माझ्यावरच्या प्रेमाला घाटोघाट भरलेले तुझे हे डोळे पाहता येणार मरण सुद्धा सुंदर आहे. सत्यवान नाही. सत्यवान, बाणा.
सत्यवान, सत्यवान, डोळे उघड, बोल माझ्याशी. सत्यवान, सत्यवान, डोळे उघड. भानावर ये सत्यवान. सत्यवान, माझ्याशी बोल. मी तुला नाही जाऊ देणार, तू मला सोडून नाही जाऊ. सत्यवान, डोळे उघड. तुला काही नाही झालं. मी तुला नाही जाऊ दे. तू मला सोडून नाही जाऊ शकत. सत्यवान, बोल ना माझ्याशी. सत्य. या पृथ्वीवरील मनुष्यजीव यमराजांना पाहू शकत नाही. ते कधी आल्याचेही कळणार नाही आणि गेल्याचेही नाही कळणार. पण मनुष्य प्राण्याला न दिसणारे यमराज साक्षात मला दिसले. याचाच अर्थ माझं उत्कट प्रेम, माझी तीव्र इच्छाशक्ती या नियमाला भेदून गेली. माझ्या तपाचं, व्रताचं, पातिव्रत्याचं ओझ अजून कायम. मी माझ्या पतीचे प्राण अजूनही वाचवू शकते, हेच सांगतोय हा संकेत. मी वाचवणार तुला. मी नाही जाऊ देणार. हे वटराज, माझ्या सत्यवानाला, या अरण्य पुत्राला आजपर्यंत तुम्ही साऱ्या वृक्षवेलींनी, प्राणी मात्रांनी सांभाळला आहे. आज त्याचा हा निष्प्राण देह सांभाळण्याची विनंती मी तुम्हाला करते आहे. माझ्या पतीचे प्राण मी यमराजांकडून परत घेऊन येईपर्यंत या देहाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची.
आश्चर्य आहे, भूतलावरील एक मर्त्य जीव आम्हाला पाहू शकतो, हे कसं शक्य आहे? मला आपल्याशी काही बोलायचं आहे. आपण कृपाळू होऊन माझा प्रणाम स्वीकारावा आणि माझी विनंती ऐकावी. हे काय आहे? कोण आहेस तू? हे काय करतेस? ज्या सत्यवानाचे प्राण आपण हरण करून नेत आहात त्याची धर्मपत्नी सावित्री आहे मी. आणि सत्यवानाचे प्राण आपण मला परत द्यावे अशी माझी अंतःकरणापासून नम्र आणि कळकळीची विनंती आहे. काय? हे अतर्क्य आणि अशक्य आहे. असा अकल्पित अनाकलनीय घटित आम्ही आजवर अनुभवलेलं नाही. मूलतः हेच असंभवनीय आहे की आम्ही तुला दिसतो आहोत आणि तू आमच्याशी वार्तालाप करते आहेस. तू इथवर आलीस कशी? हा मार्ग तुला कसा सापडला? याचं नेमकं उत्तर मलाही ठाऊक नाही. कारण भूतलावरील प्राणी यमराजांना पाहू शकत नाही हे सत्य आहे. परंतु मी तुम्हाला पाहते आहे हेही सत्यच आहे. कदाचित माझं माझ्या पतीवरचं उत्कट आणि अभंग प्रेम आणि त्याच्याशी जन्माची ताटातूट होऊ नये अशी माझी तीव्र आणि प्रामाणिक इच्छा, यामुळे हे शक्य झालं असेल. पण मी तुम्हाला त्याचे प्राण घेऊन जाऊ देणार नाही हा माझा निश्चय आहे. आणि तीच विनंती घेऊन मी तुमच्या मागे धावत आले आहे यमराज. हा तुझा हट्ट व्यर्थ आहे मुली. तू कुणासमोर काय हट्ट करतेस तुला माहितीये का? हो, मी सर्व शक्तिमान अशा साक्षात यमराजांसमोर माझा हक्क मागते आहे. हक्क? एकदा गेलेला प्राण परत मागायचा हक्क अखिल विश्वात कुणालाही नाही. तो तुला कोणी दिला? माझ्या प्रेमानं, तपश्चर्यानं आणि पातिव्रत्यानं असंच म्हणावं लागेल. यमदेव, माझ्या पतीची इहलोक सोडून जाण्याची वेळ अजूनही आलेली नाही. अद्याप त्यांना अनेक कर्तव्य वेळ आली आहे की नाही हे मर्त्य मानव नाही आम्ही ठरवतो. त्याची वेळ कधी येणार हे त्याचं प्राक्तन ठरवतं. त्याच्या प्राक्तनात जे होतं तेच घडलंय. प्राक्तन ही अतिशय गुंतागुंतीची गोष्ट आहे मुली. तू त्यात पडू नयेस. क्षमा यमदेव, परंतु सत्यवानाच्या प्राक्तनाचा भाग मी सुद्धा आहे. अर्धांगिनी आहे मी त्याची. तेव्हा ते प्राक्तन घडवण्याचा बदलण्याचा अधिकार धर्मानच नाही का दिला मला? असं धर्मविवेचन चतुराईनं करतेस. पण मला माझं काम अपुरं सोडता येणार नाही. हे प्राण मला न्यावेच लागतील. मग माझे प्राण घेऊन जा आणि माझ्या पतीचे प्राण परत द्या. हे पहा मुली, हे सारच नियमाच्या बाहेर आहे. पण तर्काला धरून तर आहे ना यमराज. आणि ते शक्य नसेल तर मलाही घेऊन चला. हा काय हट्ट आहे? यातलं काहीच करता येणार नाही मुली. मला हे प्राण न्यावेच लागतील आणि तुला परत जावंच लागेल. इति अलम.
हे अग्निदेव, मी तुझी विनवणी करते. माझ्या प्रेमाची शक्ती अबाधित ठेव. या अग्निवेड्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य मला दे. ही स्त्री हट्ट सोडायला तयार नाही. तिचं वागणं निर्भय, बोलणं तार्किक आणि मनोभाव विशुद्ध दिसतो. हे प्राणहरण करण्यासाठी यमराजानं स्वतः जावं अशी नोंद चित्रगुप्तानं निष्कारण केली नसावी. आता काळ इथेच गोठवून ब्रह्मदेवांची भेट घ्यायला हवी. या विलक्षण मुलीनं मनात कुतूहल निर्माण केलंय. हिच्याबद्दल ब्रह्मदेवांकडून नित्यंभूत जाणून घ्यायला हवं. सकल दिगमंडल, सप्तलोक, कालचक्र, यज्ञ ब्रह्म राक्षस, सर्व ग्रह बंधन, स्वमंत्र, स्वयंत्र स्वधारण, सकल मायाम अवरोधन, कुरु कुरु स्वाहा, कुरु स्वाहा. प्रणाम ब्रह्मदेव. यावे यमराज, आपले येणे दुर्मिळ असते. अनेक संवत्सर लोटतात पण आपली भेट होत नाही. आज मात्र एका निर्भय आणि तेजस्वी कन्येमुळे आम्हाला आपल्याकडे धाव घ्यावी लागली. कोण आहे ही कन्या? तेच जाणून घेण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलो आहोत ब्रह्मदेव. ब्रह्मदेव, काय जन्म इतिहास आहे या सावित्रीचा, आणि ज्याचे प्राण वाचवण्यासाठी तिने आपलं सर्वस्व पणाला लावलंय त्या सत्यवानाचं.